काय काय झालं मागाशी मी आपल्याशी बोललो सभागृहाचं काम संपल्यानंतर तो विषय संपल्यानंतर काही माध्यमांच्या आपल्या प्रतिनिधींबरोबर बोलताना उबाटाचे विधानसभा सदस्य भास्कर जाधव याने आमच्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, विधान परिषद सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल काही असंसदीय शब्द वापरून लाज वाटते का आदरणीय शिंदे साहेबांना अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. आणि तुम्हाला एक मला व्हिडिओ माध्यमाला दाखवायचा आहे, माझी विनंती आहे, जर आपण काही चॅनेल्स ऑनलाईन असतील तर तो लगेच दाखवा किंवा तुम्ही नंतर हे ऑन एअर देणार असाल तर आम्ही तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ दाखवतो. जे उबाटाचे सदस्य भास्कर जाधव आता मोठ्यानं बोलून सभागृहामध्ये खूप मोठा आव्हान होते. एकेकाळी आत्ताच्या उबाटाच्या युवराजांच्या बद्दल भास्कर जाधवांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांचं कशा पद्धतीचं त्यांचं उल्लेख केलेला आहे याचा व्हिडिओ आमचे सन्माननीय मंत्री महोदय आशिष जयस्वाल साहेब आपल्याला दाखवतील. ऑन कर आवाज 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 क्लिप देऊन टाकू, एकाला देतो तुम्ही फॉरवर्ड करा. भेटेल का सर? ही क्लिप आम्ही आपल्याला देत आहोत. ज्या पद्धतीचं निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे शिवसेनेच्या प्रती, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांचा मासा मेला म्हणून जेव्हा अवमान झाला होता आणि तेव्हा जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आला होता, त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीची वक्तव्य केली आणि कशा पद्धतीने त्यांनी टीका केली. त्यांनी शिवसेना हा नामर्दाचा पक्ष आहे अशा पद्धतीचं देखील एक विकृत वाक्य त्यांनी उच्चारलं होतं. काही व्हिडिओ आम्ही आपल्याला या ठिकाणी देत आहोत आणि त्यामुळे लक्षात येईल की हे जे नाटकं या ठिकाणी सुरू आहे आणि निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, खऱ्या अर्थाने त्याला काही अर्थ नाही आहे. त्यांची कृती कशा पद्धतीची होती याचा व्हिडिओ आम्ही आज आपल्याला या ठिकाणी देत आहोत. आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्राच्या जनतेला श्रीमान भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य आणि केलेली टीका ही जर आपण लोकांना दाखवली तर त्यांचं पितळ उघडं पडेल. एकच मिनिटं त्याचा उल्लेख केला. कदाचित जे आम्हा लोकांना माहिती आहे ते मासा प्रकरण काय आहे, पण तुम्हाला थोडंसं जरा विस्तृत सांगावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला संदर्भ आहे, बरोबर ना? त्याच्यामध्ये असा विषय आहे, मातोश्री बंगल्यामध्ये एक परमप्रिय अशा पद्धतीचा मासा त्या ठिकाणी जोपासण्यात आला होता. खरा मासा बरं का, पाण्यात राहतो तो, पाण्यात राहतो तो मासा. आपण आपल्याकडं फिश पॉन्ड असतो का नाही घरामध्ये, पाण्यामध्ये आपण मासे पाळतो, तसा एक मासा थोडासा कोणाला तरी आवड होती म्हणून तिथं पाळला होता आणि एक दिवशी दुर्दैवानं काही कारणानं तो मासा मरण पावला. आणि नेमकं त्या दिवशीच आज जे मोठ्या आवाजात उबाटाचे भास्कर शेठ जाधव आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलतायत, तेच भास्कर शेठ जाधव त्या ठिकाणी गेले होते मातोश्रीवर. पण तिथं ते मासा मेल्यामुळं वातावरण दुःखी होतं, त्यामुळं त्याला बाहेर काढण्यात आलं आणि आत मृत झाल्यामुळं मासा मरला होता, पण तडपडत बाहेर भास्कर जाधव आले. ही अवस्था भास्कर जाधवांची तिथं झाली होती हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भास्कर जाधवांना आमचं एकच सांगणं आहे, आम्हाला खूप गोष्टी सांगता येतात, आम्ही एकेकाळी एकत्र होतो, ठीक आहे, तुमचा विचार आता वेगळा आहे, आमचा विचार आता वेगळा आहे, पण तुम्ही जर आमच्या नेत्याबद्दल लाईटिंग वगैरे असे शब्द काढाल तर त्याच्या 10 पट पुढे जाऊन आम्हाला सुद्धा बोलता येतं. एवढं फक्त भास्कर शेठनी लक्षात ठेवा. कुणी कोणाची लाच काढली म्हणण्यापेक्षा ज्याने बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले
ज्यांनी खिचडी घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी मिठी नदीच्या गाळामध्ये पैसे खाल्ले, त्याला लाज वाटली नाही का त्यावेळी? याचं उत्तर देऊ द्या भास्कर जाधवाने अगोदर. आमच्या नेत्यांकडे एक बोट दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहे, तेवढं लक्षात ठेवा म्हणावं. त्यामुळं आमचं शिवसेनेच्या वतीनं त्याला स्पष्ट सांगणं आहे, आमच्या नेत्यांच्या बद्दल ठीक आहे, आम्ही आमदार आहोत, आम्ही मंत्री आमदार आहोत, आमच्याबद्दल एकमेकांबद्दल तुम्ही बोला, आम्ही त्याला उत्तर देऊ. पण जे आमचे नेते, ज्यांना आम्ही नेता मानले, ज्यांना महाराष्ट्रानं शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून स्वीकारले, मतदान करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय, त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जर इथून पुढं भास्कर शेठ जाधवांकडनं किंवा उभाटाच्या कुठल्याही व्यक्तीकडनं जर अशा पद्धतीचं जर काय वक्तव्य केलं गेलं तर आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, हे आम्ही बाजूला ठेवू. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्यातल्या शिवसैनिकाप्रमाणे मग त्याला जसाच तसं आमच्याकडनं उत्तर दिलं जाईल. सर अपोजिशन घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.